आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बरं त्या माणसाला फोन केलायस का? फोनवर बोलणं झालंय. तर देवा हा. आवरलं ना सगळं? हाय. हा चांगल्या कामासाठी चाललाय, दही साखर खाऊन जा. होय. इथल हायस तुझ्या पाठीशी. पण तुमचा हा दिवा दिव्या लावायला चाललाय कुठं ते तर विचारा. सुनबाई, घरी रिकाम बसण्यापेक्षा माझं पोरग कामाला जातंय. नाहीतर काय, आणि चांगल्या कामासाठी चाललाय तो, असं मध्ये टोकू नये. आणि जयंती, आता घरात बसून कसं चालेल ग? काहीतरी काम करायला पाहिजेच की. आणि आत्ताच आजारपणातून उठलोय, मला घरात शांत बसवत नाही बघ. आणि कोणतं बी काम छोटे किंवा मोठे नसतं ग. कामाची पूजा करणारा कधीच उपाशी राहू शकत नाही. कळतंय ना तुला? कळतंय तर कळतंय. त्याला काय म्हणतात माहितीये का? देर आहे पण दुरुस्त. जा जा, तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा, काय काम करायचे ते करा. कसे तुमच्यासारखे रिकाम तिकडे नेहमी आखी शुल्लक काम करत नाही मी. माझी स्वप्न मोठी, माझी काम बी मोठीच. हॅलो फ्रेंड्स, कसे? आज माझा नवरा चाललाय नोकरी करायला, तर त्याच्यासाठी मी दही साखर बनवलंय. आता त्यांना दही साखर दिलं, आता याच्या पुढे ते नोकरी शोधायला दिवसभर फिरती. सगदेवा, सुनबाईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नगस. नाही, कामावर लक्ष ठेव. बाई बर, आज कामाचा पहिला दिवस आहे. पांडुरंगाचा आशीर्वाद घे. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. अम्माशी बोला. थांब ना जरा, बोला. मी बोलतो. मग काय? अरे बोल. नाही, मागापासून बघतीये काहीतरी कुजबूज चालली आहे तुम्हा दोघांची. एवढं काय महत्वाचं आहे? बोल ना, मन मोकळं करून बोल. मग ऍक्च्युली मला ताराच्या घरी जायचं होतं. म्हणजे आम्हाला ताराच्या घरी जायचं होतं, कारण बरेच दिवस झाले तारा तिच्या मॉमला भेटली नाहीये. सोहम, भैरवी बजे आणि मॉम या दोघींमध्ये काय झालंय तुला माहिती आहे की विसरलास? अरे मॉमचं आणि त्यांचं भांडण झालंय आणि तुला पटतंय मला तुझं नील, पण मग ह्या घरात नियम सगळ्यांसाठी सारखे पाहिजेत ना. या मूर्ख मुलीच्या घरचे मॉमना अजिबात आवडत नाही, पण येतात ना ते सारखे सारखे येतात. आणि मग तारा गेली तिच्या आईला भेटायला, तर काय प्रॉब्लेम आहे? झाली इच्छा तर भेटावं तिने. अरे विषय तारा आणि सोहमचा चालू होता ना, उगाच विषयाला कशाला फाटे आपले. नाही, मी फाटे नाही फोडत आहे. तू सांग, तू काय केलं असतंस? नाही म्हणजे तुला काय वाटतं मग सोहमने काय करावं? घेऊन जावं ताराला की नाही? तिला जर आईला भेटायचं असेल तर भेटू दे ना, माणूस म्हणून तिचा अधिकार आहे. आणि तो अधिकार तू किंवा मी, आपण कोणी हिरावून नाही घेऊ शकत. लहानपणापासून आईसोबत जोडलेली नाळ कधी तुटत नसते. बरोबर बोललास तू. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती मला. पण कसं आहे, माझ्या आणि भैरवीमध्ये जे काही घडलं ते आता परत व्यवस्थित होईल असं मला वाटत नाही. आमच्यामधला कटुपणा दूर होणार नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला दोघांना जर का तिला भेटायला जावं असं वाटत असेल तर मी तुम्हाला अडवणार सुद्धा नाही. जा. पण मग घरात कोणीच राहणार नाही, कारण आता राजकुमार आणि मी पण डॉक्टरकडे चाललोय. नाही आई, तू सांगितलं होतंस ना, म्हणून मी अपॉइंटमेंट घेतली. दुसरा डॉक्टर आहे. आणि सारं मी तिथून डायरेक्ट ऑफिसला येईल. लेट झाला मला, मी निघतो. तसं नाही, ऐश्वर्या पण जाईल ना ऑफिसला, मग घरात कोणीच राहणार नाही. अमृता, अगं कोणीच नाही असं कसं होईल? सावली आहे ना तिलोत्तमा बरोबर. तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला
काही गरज लागली तर मला कळवा. नाही, कसं आहे की आयुष्यात मला तुझी गरज भासेल असा क्षण माझ्या आयुष्यात कधीच येऊ नये अशी देवाकडे मी नेहमी प्रार्थना करते. अगं साऊचा फोन आहे. सावसे ते मोठा आवाज करा बरं, मला बोलायचंय तिच्याशी. हॅलो साऊ, बाळा कशी आहेस? बाबा मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? घरची मंडळी जावे बापू कशी आहेत? ते सुद्धा बरे आहेत. आत्ताच ऑफिसला गेलेत. खरं तर आज घरातले सगळेच काही ना काही कामानिमित्त बाहेर गेलेत. बर. मला करमत नव्हतं म्हणून फोन केला. असं होय, पण बरं झालं बरं साऊ फोन केला. असंच आदनं बदनं करत जावाळे, म्हणजे आम्हाला बी बरं वाटतं आणि तुझी ख्याली खुशाली समजा कळतं आम्हाला, है ना? होय. आणि काय ग, एकटीच आहे वय घरात? तशी एकटी नाहीये, म्हणजे तिलोत्तमा मॅडम आहेत सोबत. असं पर साऊ तुमचं घर लयच मोठं आहे बाई, आणि तुम्ही दोघीच आहात. जरा सांभाळून काळजी घ्या हा. अय, घर मोठं असो नाही तर लहान, काळजी घ्यायलाच हवी. म्हणजे कसं आहे, आपलं भागवतांचं घर एवढंच खुराड आहे ग. हित सुरू झालं की हित संपतं. बरं, त्यात घरातून नेण्यासारखं माणसांशिवाय काही नाही. आणि तुला तर माहितीये, माणसानं तर आपल्या कोणी नेणारच नाही. त्यामुळे कसं आहे, आपल्याकडे काही काळजीचं कारण नाही. पण तुझ्या घरी तसं नाही ना. एवढं मोठं घर, एवढा मोठा राजमहाल, त्यात राजासारखी एवढी मोठी मोठी राहणारी माणसं. अगं नुसतं त्या पांढऱ्या पालीला जरी उचलून दिलं ना तरी 5 तोळ्याचा फायदा होईल माहितीये का माणसाचा. म्हणून म्हणते, काळजी घ्यायला पाहिजे आपली आपण. हो वहिनी, तुम्ही नका काळजी करू. इथे वॉचमॅन दादा आणि सिक्युरिटी दादा आहेत काळजी घ्यायला. मला का सांग तुझ्या सिक्युरिटीचं कौतुक. कुणावर विसंबून राहू नये. पाहिलं का, एवढी मोठी वीज चमकतीये. एवढं मोठं घर असताना माणसानं काळजी घ्यायला पाहिजे बाई. म्हणजे मी तर घेतलं असतं बाई एवढं मोठं घर. साऊ, तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ हा. आपला विठुराया हाय आपल्या पाठीशी, मग उगा कशाला कुणाला घाबरायचं हा. बर, काळजी घे हा. ठेवू? ठेवते आहे. आई ग, हा आवाज, तिलोत्तमा मॅडम एकटेच आहेत वर. त्यांना काही झालं नसेल ना? मला जायला हवं.